हॅलो मित्रांनो, मी आहे आता शिवपुरीला. तर गुड मॉर्निंग. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी जात आहे देवप्रयाग. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी शिवपुरीलाच एंड केला होता आणि माझी आंघोळ अजूनपर्यंत बाकी आहे. आणि मी आता देवप्रयागला जाऊन सनी त्रिवेणी संगममध्ये आंघोळ करणार आहे, जिथं भागीरथ, गंगा आणि अलकनंदा यांचं संगम होतो. तर मी आता इथून लिफ्ट घेणार आहे. या साईडने माझी गाडी येईल, जी पण येईल ती, आणि लिफ्ट घेऊन मी देवप्रयाग. तर इथून देवप्रयाग येणार 70 किलोमीटर. तर अराऊंड 2-2.5 तास लागतील मला जायला. मित्रांनो, मला पहिली लिफ्ट भेटली आहे आणि दादा थोडं जास्त लांब जात नाही, थोडं दुरीपर्यंत जात आहे. आणि बघू शकतो तुम्ही रस्ता किती छान आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता मला त्या भावाने इथं सोडलं आणि मला जायचं या साईडला. त्या भावाला जायचं होतं या साईडला. तर मग आता मला अजून एक लिफ्ट घ्यावी लागेल आणि ते पण आयडिया नाही की तो कितपर्यंत जाईल. आणि त्या भावाने मला 10 किलोमीटरपर्यंत सोडलं, गुल्लर या गावात. तर बघू शकता तुम्ही हे गाव किती सुंदर आहे आणि खूप छान आहे. आणि त्या साईडला आहे माता गंगा. तर गंगा तिथून वाहत आहे आणि खूप छान असं गाव आहे बघा. मला अजून 60 किलोमीटर जायचं आहे आणि आता वाजले 10:30. तर 12-12:30 वाजेपर्यंत मी देवप्रयागला पोहोचेल. मला अजून एक लिफ्ट मिळालेली आहे आणि पूर्ण थेट देवप्रयागपर्यंत आहे. आणि भावाने मला क्या नाम है भाई आपका? मेरा साहिब ने दिया है मुझे लिफ्ट. तर चला जाऊया. अराउंड 1 तास अजून लागेल मला इथून. आणि रस्ते बघू शकता तुम्ही कसे आहेत. तर खूप अवघड रस्ता आहे त्या रस्त्याने गाडी चालवणं. आणि हे खूप रिस्की पण असतात. आणि सुद्धा हे डेली रोजच्या रोज अपडाऊन करत असतात या टॉपपासून तर त्या टॉपपर्यंत. तर आपण तर कधी कधी देतो, पण यांना डेली रिस्क असतं. सॅल्यूट यांना की आपल्या पोटा पाण्यासाठी ह्या रस्त्याने सुद्धा जायला तयार आहे. इवन हिमाचलवरून सुद्धा खूप लोक ह्या रस्त्याने येत असतात. तर श्रीनगरपर्यंत खूप लोक जातात आणि हा रस्ता जातो पूर्ण तिब्बतपर्यंत, मानागाव. चला जाऊया. 1 तास अजून लागेल मला. तर पोचल्यानंतरच आपण बोलूया. आता मित्रांनो, फायनली मी आलो आहे देवप्रयागला. तर मी निघालो होतो सकाळी 9 वाजेला शिवपुरीवरून आणि आता वाजता आहे 12:30. तर अराऊंड मला निघून 3.5 तास झालेले आहेत. आणि माझ्यासमोर जो सीन आहे ना, तो खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो मी. ओ माय गॉड, हे बघा, ही भागीरथ नदी आहे, ती अलकनंदा नदी आहे आणि ती आहे गंगा. तर या तिघांचं संगम इथं होतं आणि तिथं सगळे भाविक भक्त येऊन आंघोळ करतात. तर हा सीन बघून मला खूप आनंद होतो आहे. मी ऑलरेडी एप्रिलमध्ये येऊन गेलो आहे, बट तेव्हा हे पूर्ण जे तुम्हाला ग्रीनरी दिसते ना, ती नव्हती. तेव्हा फक्त आणि फक्त ऊन. आता ऊन आहे पण थंडी हवा येते, तर इतकं फील होत नाही आहे. आणि खूप लोक आहे ना म्हणतात की उत्तराखंडमध्ये पाऊस चालू आहे, खूप जास्त पाऊस आहे. तर असं काही नाही आहे. अजूनपर्यंत मला तसं काही आढळलं नाही आहे. होता पाऊस कालच्या दिवशी, पण खूप कमी होता. पण आता फक्त गरम होतं आहे, खूप गरम होतं आहे. आणि आता मी जाणार आहे त्रिवेणी संगममध्ये आंघोळ करण्यासाठी.
तर तुम्ही बघू शकतात हे आहे रामेश्वर मंदिर. तर म्हटलं जातं की जेव्हा रामने ना रावणाचा वध केला होता त्यानंतर इथे येऊन तपश्चर्या केली होती रामने. तर जय श्रीराम त्यासाठी. आणि चला जाऊया खाली. माउंटेन्स खूप छान दिसत आहे आणि हे तर खूप छान आहे, पण आहे ना जेव्हा रस्ता आहे ना, मी गाडीमध्ये असल्यामुळे आणि कसं अननोन पर्सन आपल्यासोबत असल्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकत नाही. कोणाला कोणी ॲडजस्ट करतं नाही करत, कोणाला चांगलं वाटतं नाही करत. तरी मी ट्राय केला, 1-2 क्लिप काढले आणि रस्ते खूप छान आहेत. मित्रांनो, जर तुम्ही उत्तराखंड येत आहात तर देवप्रयाग नक्की या. तुम्ही स्किप मुळीच करू नका. तुमचा 1 दिवस जाऊ शकतो, पण मी इथं 2-3 तास थांबणार आहे आणि इथून मी श्रीनगर साईडला जाणार आहे. तर डिपेंड करतं की मला लिफ्ट कधी भेटतं. मित्रांनो, माझी आंघोळ झालेली आहे आता आणि हे जे दिसतंय ना हे आहे अलकनंदा. तर बघू शकता तुम्ही या साईडने ना अलकनंदा येते आणि या साईडने भागीरथ येते. तर ती पुढे होते गंगा. तर ह्या दोघांचं संगम मिळून गंगा होते, म्हणजे त्रिवेणी संगम या साईडला. तर या साईडला तुम्ही आंघोळ करू शकता. आणि वरती ना मंदिर आहे, बघू शकतात तुम्ही. आता मी वरती जाईल तर तुम्हाला दाखवून देईल. मंदिर पण आहे वरती, जिथं श्रीराम यांनी तपश्चर्या केली होती रावणाच्या वधानंतर. तर मित्रांनो, आता आपल्याला आहे ना इथून वरती जायचं आहे आणि वरती जाऊन आपल्याला मंदिर भेटेल. तर चला जाऊया. इथून अजून वरती जायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही, इथं आहे ना कपड्यांची पण दुकान आहे. उसके बाद मनु जी आए वहाँ, मनु जी मिलेगी. मित्रांनो, मी माझी बॅग इथं ठेवलेली आहे आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे. तर तिथं मंदिर आहे. तर अजून खूप वरती जायचं आहे. अराऊंड हे 40 पायऱ्या असतील, 40. तर ठीक आहे. बोलो यूट्यूबर हो. यूट्यूबर. भगवान की जय. बोल शंकर भगवान की जय. जयकारा वीर बजरंगे. मित्रांनो, मी या छोट्याशा कॅफेमध्ये आलेलो होतो आणि एडिटिंग चालू होती माझी, बघू शकता तुम्ही. तर आता जस्ट एडिटिंग कंप्लीट केली मी व्हिडिओची आणि मला आता असं माहिती पडलं, मी न्यूज बघितली की केदारनाथमध्ये काल रात्री खूप जास्त पाणी आलं
प्लसमध्ये ढगफुटी झाली आणि केदारनाथमध्ये 150 ते 200 लोक अटकलेले आहेत आणि मी जात होतो केदारनाथला. तर मला आता काही सुचत नाही आहे. मी इथून रुद्रप्रयागला निघणार होतो, पण त्याच्या अगोदर मी ही न्यूज बघितली. तर अराऊंड आता 4:30 झालेले आणि मी तीन वाजेपासून हाच विचार करतो आहे की आता करायचं काय. तर एक विचार आलेला आहे की तुंगनाथ जाऊ शकतो मी, बट माझी इच्छा तर केदारनाथ होती. तर खूप खराब फील होते मला की माझी इच्छा नाही आहे ती ट्रिप कॅन्सल करायची. माझी इच्छा आहे जायची केदारनाथला. पण आता न्यूज अशी आली की रात्री खूप जास्त पाणी आलेला आणि जी मंदाकिनी नदी आहे तिचा फ्लो आहे ना खूप जास्त वाढलेला रात्री. तर आता अशी इच्छा होते की काही कळत नाही मला, मी तुंगनाथ जातो. त्यानंतर बघतो जर केदारनाथ धाम हाय अलर्ट झालं पूर्ण तिथं आहे ना टुरिस्ट म्हणजे टुरिस्ट जात नाही आता. कारण की मला देवप्रयागला 2-3 मुलं भेटले, त्यांनी सांगितलं की केदारनाथला असं झालं. तर मी ते ऐकलं, ते आपसमध्ये बोलत होते आणि मी ते ऐकलं. त्यानंतर मग मी विचारलं त्यांना की झालं काय. त्यांनी सांगितलं मग की ढगफुटी झाली. तर मी नेटवर बघितलं तर न्यूजवर ते झालेलं आहे. तर बघूया, तसं काही असेल तर मी तुम्हाला अपडेट देईल. पण आज मी देवप्रयागला स्टे करतो आहे, कॅम्पिंग. तर ठीक आहे, हा व्हिडिओ इतकाच ठेवू आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं कळवेल की माझा प्लॅन काय आहे पुढचा. तर तुंगनाथ जाऊ आपण. ठीक आहे, बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. खूप जास्त मेहनत करतो आहे मी, समजलं का? हो, नक्की सबस्क्राईब करा चॅनल. Make him spicy, Papa.